शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक हितचिंतक। थोड्याच दिवसापूर्वी तुम्ही बघितला असेल व्हिडिओ की आपण एक 4 चमचे डीएपीचं पाणी करून दाखवलं होतं। आता आपण थोडं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी रासायनिक खतांचं पाणी करता येईल का आणि केलेलं योग्य राहील का या प्रश्नाचं उत्तर शोधतोय। मी जवळपास 1 किलो डीएपी आत्ता माझ्या हातात आहे आणि हे पाणी या ठिकाणी आहे, साधारणतः 8 ते 9 लिटर पाणी आहे। या पाण्याचा पीएच चेक करणं फार गरजेचं आहे। जेव्हा आधी आपण डीएपी याच्यात टाकूया। मी साधारणतः आता हा 1 किलो डीएपी फक्त 8 लिटर पाण्यात टाकतोय, 8 ते 9 लिटर पाणी, त्यापेक्षा हे जास्त पाणी नाही आहे। आणि आत्ता माझ्या घड्याळीत वाजलेत बरोबर 4लाही 5 मिनटं कमी आहेत। हा डीएपी टाकल्यानंतर जेव्हा मी ह्या पाण्याचा पीएच चेक करतो, डीएपी टाकल्यानंतर मी बोलतोय, तर पाण्याचा पीएच काय असतो हे आपण बघूया। तर पाण्याचा पीएच झाला आहे 7, म्हणजे नॉर्मल पाण्यापेक्षा पीएच वाढला। बघा पोपटी रंगाचा कलर झाला आहे पीएचचा, लिटमस पेपरचा, या ठिकाणी तुम्हाला क्लिअर दिसेल। आणि हा 7 नंबरचा पीएच या ठिकाणी आपल्याला दिसतोय। म्हणजे हे जे डीएपीचं पाणी आहे, हे डीएपी पाण्यात टाकल्यानंतर पाण्याचा पीएच हा थोडासा वाढला आहे। नॉर्मल पाण्याचा पीएच हा 6 होता। आता मी याच्यामध्ये एक औषध टाकतोय आणि 4 माझ्या घड्याळीत वाचलेत, साधारणतः एक 30 ते 40 मिली हे औषध आहे। आणि हे औषध टाकल्यानंतर याला आपण मिक्स करत राहणार आहे। मिक्स केल्यानंतर साधारणतः किती वेळात हे पाणी होतं, किती टक्के पाणी होतं, 100% होतं की नाही होत, याचे परिणाम आपण याचे रिझल्ट थोड्या वेळात बघणार आहोत। मित्रांनो, आपण ह्या बादलीत जवळपास 1 किलो डीएपी, 7 ते 8 लिटर पाणी किंवा 10 लिटर पाणी जास्तीत जास्त, आणि अगदी 10 मिनिटापूर्वी आपण टाकलेलं आहे। 10 मिनिटात काय झालं, त्या औषधाने काय कमाल केली हे आता आपण चेक करणार आहोत। आता आपण हे पाणी गाळून घेणार आहोत, म्हणजे हे याच्यात टाक, त्या पाण्यातनं किती टक्के ते विद्राव्य झालं आणि काय शिल्लक राहिलं, किती माती शिल्लक राहिली हे आपण आता या ठिकाणी चेक करणार आहोत, किंवा डीएपी आपण या ठिकाणी चेक करणार आहोत। मित्रांनो, जवळपास आपण 1 किलो डीएपी हा पूर्णपणे टाकला होता आणि 1 किलो डीएपी फक्त 5 मिनिटात, माझ्या घड्याळीत बघा 4ला 5 मिनटं कमी असताना आपण डीएपी विरघळायला टाकला होता। आणि त्यानंतर आपण त्याला गाळून घेतलेला आहे। गाळून जे शिल्लक राहिले, ते शिल्लक किती राहिले हे मी तुम्हाला आता दाखवतो। जी माती शिल्लक राहिली आहे 1 किलोमधनं, फक्त एवढी माती शिल्लक राहिली, ही एवढी, जास्तीत जास्त 25 ते 30 ग्राम। अजून 10-15 मिनटं जर मी ठेवलं तर ही मातीसुद्धा शिल्लक राहणार नाही, 5 ग्राम 4 ग्राम एवढीच माती शिल्लक राहील। म्हणजे 1 किलो डीएपीचं पाणी हे आपण फक्त 5 ते 10 मिनिटात करू शकतो। इतकं स्ट्रॉंग औषध आम्ही बनवलं आहे। हे औषध आपण मार्केटला दिलं पाहिजे का, याचा मी परत तुम्हाला प्रश्न विचारतोय, कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा। आणि या ठिकाणी तुम्ही बघतायत ही एवढी फक्त चाळणी खालची एवढीच ही भरली आहे, 15 ते 20 ग्राम साधारणतः या ठिकाणी चोथा किंवा माती जो फिलर आहे ते उरलेलं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण डीएपीचं पाणी हे 15 मिनिटात तयार करू शकतो। 9-24-24 असेल, 10-26-26 असेल, 3-15 असेल, 12-32-16 असेल, कुठल्याही कॉम्प्लेक्स खताचं पाणी आपण 2-2.5 तासात तर मॅक्झिमम करू शकतो। तर हे औषध तुम्हाला पाहिजे आहे का किंवा दिलं पाहिजे का, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। पुढच्या 4 ते 5 दिवसात पहिली बॅच तयार करण्याचा आमचा नक्की प्रयत्न असेल। आणि अशाच नाविन्यपूर्ण प्रयोगशील वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी पाटील बायोटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। धन्यवाद।